हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोळलीच्या लोकनियुक्त सरपंच वर्षा बर्डे यांनी कार्यालयीन प्रवेश करण्यापूर्वीच राजीनामा दिलाय। निवडणुकीनंतर अवघ्या 15 दिवसात तडकाफडकी राजीनामा दिल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। गटनेते कृष्णात मसूरकर यांचं महत्त्व कमी करण्यासाठी त्यांच्या विरोधकांनी वैयक्तिक दबावाचं राजकारण करून सरपंच वर्षा बर्डे यांना राजीनामा देण्यासाठी भाग पाडल्याची चर्चा सुरू आहे। आता पट्टणकोळली ग्रामपंचायतीवर प्रशासक येणार की पुन्हा निवडणूक याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे। हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोळली इथं सरपंच पदासाठी निवडणूक होऊन अवघे 15 दिवस झालेत। लोकनियुक्त सरपंच पदासाठी वर्षा सतीश बर्डे या बिनविरोध निवडून आल्या होत्या। त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयीन प्रवेश न करता बुधवारी तडकाफडकी राजीनामा दिल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। पट्टणकोळली गावासाठी सन 2022 साली झालेल्या निवडणुकीत एसटी अर्थात महादेव कोळी हे आरक्षण लागू झालं होतं। या निवडणुकीत भाग्यश्री कोळी या भरघोस मतांनी निवडून आल्या होत्या। महादेव कोळी जमातीच्या त्यांच्या दाखल्यावर पुणे विभागीय आयुक्तांकडे तक्रार झाली आहे। आयुक्तांनी शुभांगी कोळी यांचा जातीचा दाखला अवैध ठरवला। त्यामुळे पट्टणकोळली ग्रामपंचायतीत उपसरपंचांकडे प्रभारी कारभार आला। एप्रिल 2026 मध्ये लोकनियुक्त सरपंच पदासाठी आणि 4 नंबर प्रभागातील एका जागेसाठी पुन्हा पोटनिवडणूक जाहीर झाली। लोकनियुक्त सरपंच पदासाठी अखेरच्या क्षणी कृष्णात मसूरकर गटाकडून वर्षा सतीश बर्डे यांनी एकमेव अर्ज दाखल केला। त्यामुळे बर्डे यांची लोकनियुक्त सरपंच म्हणून बिनविरोध निवड झाली। पण अवघ्या 15 दिवसात सरपंच वर्षा बर्डे यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे। राजीनाम्याबद्दल गावात उलटसुलट चर्चा सुरू आहे।